पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत फुललेलं कमळ यावेळी दादांच्या घड्याळांचा गजर होता सुकून जाईल असं वातावरण तयार झालं होतं. पण भाजपाचा वारू असा काय उधळला की दादांच्या गजराचा आवाज पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील लोकांना ऐकूच गेला नाही. कारण अजितदादा यांनी जोरदार लढत देऊनही त्यांच्या पदरी पुण्यातील महापालिकेमध्ये पराभव पडताना दिसतोय. काय झालंय नेमकं? दादांचा दोन्ही महापालिकेत का पराभव होतोय? चला जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना कट्टुकटमध्ये आपलं स्वागत. पुणे महापालिकेच्या 165 जागांसाठी झालेल्या महासंग्रामात भाजपनं मुसंडी मारल्याचं दिसून येते. अजित पवार आणि शरद पवार यांची युती आणि ठाकरे बंधूंच्या आव्हानानंतरही पुणेकरांनी भाजपला कौल दिलाय. अजित पवारांनी या निवडणुकीत फक्त पुणे पिंपरी चिंचवडवर लक्ष केंद्रित केलं होतं. पुण्यात 93 ते 96 जागा मिळून भाजप 1 नंबरवर राहिलाय, तर पवार काका पुतण्याच्या आघाडीला 43 जागांवर समाधान मानावं लागल्याचं चित्र एक्झिट पोलमधून समोर आलं होतं. शिवसेनेला 7 आणि काँग्रेसला 8 अशा सिंगल डिजिट जागांवर समाधान मानावं लागेल असाही अंदाज एक्झिट पोलचा होता. मात्र प्रचारादरम्यान अजित पवारांनी पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी हा प्रमुख मुद्दा मांडला. पुणे शहर वाहतूक कोंडीत जगात 4थ्या क्रमांकावर असल्याचा दावा करत दरमहा सुमारे 7.5 कोटी रुपयांचं इंधन वाया जात असल्याचं आणि वार्षिक नुकसान 800 कोटी रुपयांपर्यंत पोहोचत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. या समस्येवर उपाय म्हणून PMPML बस सेवा आणि मेट्रो मोफत करण्याचा निर्णय राष्ट्रवादीकडून जाहीरही करण्यात आला. यासाठी पुणे महापालिकेला दरवर्षी सुमारे 5 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून वाहन संख्या कमी झाल्याने प्रदूषणात घट होईल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला होता. मात्र मतदारांनी हा प्रस्ताव स्वीकारलेला नाहीये, हे मतमोजणीच्या कलांवरून स्पष्ट होतंय. प्रचारादरम्यान भाजपने 125 जागा जिंकू असा दावा केला होता. मेट्रो वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी रस्ते विकास कामांचा मुद्दा भाजपने पुढे केला. त्याला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसने थेट सामान्य पुणेकरांना भिडणाऱ्या घोषणा केल्या. पण प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर मुलाखत चर्चेचा विषय ठरली. पुण्याचे पालकमंत्री म्हणून पवारांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. शहराचा कारभारी होण्यासाठी त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत सत्ताधारी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला होता. दुसरीकडे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठीही प्रतिष्ठेची बनली होती. अजित पवार आणि भाजप नेते महेश लांडगे यांच्यामध्ये झालेल्या तू मेमेवरून संपूर्ण राज्यात पिंपरी चिंचवडची पालिका गाजली होती. महेश लांडगे यांनी अजित पवारांचा केलेला एकेरी उल्लेख, त्याचबरोबर पवारांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे महायुती एकमेकांचे पाय ओढत असल्याचं दिसून आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील अजित पवारांना यावरून टीका केली असल्याचं दिसून आलं. पण भाजप यंदा पुन्हा मैदानात आहे आणि भाजपनं मैदान मारलंय. अजित पवार महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री असले तरी अजित पवारांनी महायुतीचे राजकीय पथ पाळले नाही. आपण स्वतंत्र निवडणुका लढवत असलो तरी आपण एकमेकांवर टीका करायची नाही असे भाजप, शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षातील नेत्यांचं ठरलं होतं. त्यानुसार देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणं टाळलं होतं. परंतु अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ते पथ्य पाळलं नाही. बहुतांश ही स्क्रिप्ट त्यांना काकांनी लिहून दिली असावी असं देखील म्हणलं जातं. उलट त्यांनी भाजपलाच भ्रष्टाचारी पक्ष ठरवलं. त्यांनी पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांतदादा पाटील तर पिंपरी चिंचवडमध्ये आमदार महेश लांडगे यांना वैयक्तिकरित्या टार्गेट केलं. पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे यांचीच दादागिरी अजित पवारांच्या बारामतीच्या दादागिरीवर भारी पडली आहे. महेश लांडगे यांनी ही निवडणूक पिंपरी चिंचवडच्या स्वाभिमानाचा विषय केला. बारामतीतून पिंपरी चिंचवडमध्ये येऊन दादागिरी करणाऱ्या दादाला घालवा, आपले स्थानिक नेतृत्व मोठं करा या प्रचारावर लांडगे यांनी भर दिला होता. महेश लांडगे यांच्या आक्रमक नेतृत्वाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभक्कम बळ दिलं असं म्हणलं तरी हरकत नाही. त्यामुळे आपल्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांना पराभवाला सामोरं जावं लागते. एकंदरीत पुण्यात भाजपसोबत सत्तेत बसण्याचा आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून सत्ता हिसकवण्याचा अजित पवारांचा जो मनसुबा आहे तो आजच्या मतदानाच्या निकालाच्या कलावरून पुरता धुळीस मिळालाय. पुण्याच्याच नाही तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षानं एक हाती वर्चस्व गाजवत बहुमताचा टप्पा ओलांडलाय. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 128 जागांसाठी झालेल्या या लढतीत 108 पैकी भाजपनं तब्बल 92 जागांवर आघाडी घेत आपली सत्ता कायम राखण्याच्या दिशेनं कूच केली. दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्रित राष्ट्रवादी आघाडीला फक्त 10 जागांवर समाधान मानावं लागत असल्याचं सध्या तरी दिसतंय. तर पुणे महानगरपालिकेच्या
65 जागांसाठी झालेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षानं मोठी मुसंडी मारली आहे. आतापर्यंतच्या कलानुसार भाजपनं 92 जागांवर आघाडी मिळवत महापालिकेत आपली एकहाती सत्ता पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याच्या दिशेनं पाऊल टाकले. पुणे महापालिकेत बहुमतासाठी 82 जागांची आवश्यकता असताना भाजपनं तो टप्पा आधीच ओलांडलाय. पुण्यात दादांनी एकहाती प्रचार केला होता. दुसरा कोणताही नेता प्रचारात नव्हता. सुप्रिया सुळे फक्त एक दिवस प्रचारात दिसल्या होत्या. त्यामुळे दादा एकाकी होते. तर भाजपनं सगळी रसद स्थानिक नेत्यांना पुरवली होती. खरं तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि शरद पवार या दोघांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेऊन आपल्या राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती. अजित पवारांनी तर पुण्याच्या गल्लीबोळामध्ये रोड शो करून मोठा प्रचार करून रणधुमाळी उडवून दिली होती. पण अजित पवारांना पुणेकरांनी आणि पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामस्थांनी ठामपणे नाकारले. त्यांनी भाजपला स्वीकारल्याचं चित्र दिसते. दादा पुन्हा विरोधी बाकावर बसलेत. प्रशांत जगताप यांच्या विजयानंतर काँग्रेसनं इतर प्रभागातही आत्ताच्या हा व्हिडिओ बनवेपर्यंत 6 जागांवर आघाडी मिळवल्याचं पाहायला मिळते. तर उद्धव ठाकरे आणि शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे यांना कुठंही आघाडी मिळवता आलेली नाही आहे आणि हे पुण्याच्या राजकारणातील सर्वात मोठं आश्चर्य मानलं जाते. शिवसेना शिंदे गटाची फार मोठी जादू चालू शकली नाही. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा भाजपची जादू चालली आहे. तर दादांना पुन्हा एकदा पराभव स्वीकारायला लागलाय. त्यामुळे निकालामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या राजकारणात भाजपचं वर्चस्व अधिक ठळक झालं असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.